काय सांगाल खरं तर आज महावितरणच्या खरं तर तक्रारी त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। अनेक ग्राहक होते त्या ठिकाणी, त्यांनी तक्रारीचा पाडा वाचलेला आहे आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना गंभीर देखील दिलेली आहे। काय सांगा? नाही, खरं म्हणजे आम सभा ज्या अनेक या मतदारसंघाच्या झाल्या, त्या आम सभेमध्ये जर आपण पाहिलं तर जे 15, 20, 25 डिपार्टमेंट आहेत, त्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या 20% मिटिंगा आटोपतात आणि 80% वेळ हा फक्त MSCB वर जातो। त्याच्यामुळे आम सभा न घेता एकमेव फक्त MSCBच्या संदर्भात आजची ही मिटिंग झाली। त्या मिटिंगमध्ये थेट लाईनमन पासून ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पर्यंतचे सगळे अधिकारी कर्मचाऱ्यांना बोलवलं। पाचोरा आणि भडगाव तालुक्यातले सगळे ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच असतील, जबाबदार लोकप्रतिनिधी असतील, कार्यकर्ते असतील किंवा शेतकरी बांधव असतील, या सगळ्यांना आव्हान केलं आणि आजची ही जम्बो मिटिंग म्हणजे सकाळी 11 वाजेपासून तर जवळपास 2:30 वाजेपर्यंतची ही मिटिंग पार पडली। या मिटिंग मध्ये प्रचंड अशा समस्या या निश्चितपणे MSCBच्या समोर आल्या, परंतु ह्या मिटिंग मध्ये जवळपास 75% अधिकारी हे नवीन बदलून आलेले आहेत। त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांना अजून पूर्ण मतदारसंघाची पार्श्वभूमी माहीत नसल्यामुळे आपण त्यांना जास्त धारेवर धरू शकलो नाही, परंतु या मतदारसंघातल्या तमाम ग्राहकांच्या ज्या ज्या काही समस्या आहेत किंवा ज्या माझ्या निदर्शनास आलेल्या आहेत, या सगळ्या समस्या त्यांच्या समोर आपण मांडलेल्या आहेत। आपण अपेक्षा करू त्यांना 8 दिवसाची मुदत दिलेली आहे, कारण त्यांनी अजून पूर्ण क्षेत्रच पाहिलेलं नाही। जेवढा परिसर आहे तो अजून त्यांना माहित नाही, सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या एकमेकांच्या सुद्धा अजून ओळख्या नाही। त्याच्यामुळे आज त्यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं होतं, परंतु त्यांना 8 दिवसाची आपण वेळ दिलेली आहे। पुढच्या सोमवारी ज्या हजारो तक्रारी लोकांच्या आल्या, त्या सगळ्या तक्रारींचं निवारण करून नेमकी काय परिस्थिती याचा लेखाजोखा ते येणाऱ्या सोमवारी माझ्यासमोर मांडतील। खरं तर या सभेमध्ये खरं तर स्मार्ट मीटर विरोधामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर रोष त्या ठिकाणी बघायला मिळाला। आपली काय प्रतिक्रिया द्यावी? नाही, मी त्या नागरिकांच्या सगळ्या तक्रारींशी सहमत आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। मी त्यांना एक चौधरी म्हणून ग्राहक आहेत, त्या चौधरी नामक ग्राहकाची तक्रार त्यांच्या समोर वाचून दाखवली। ती तक्रार नव्हती तर प्रत्यक्ष मीटरचं बिल होत। त्या बिलामध्ये जुनं मीटर असताना त्याच्यावर 97 युनिट हे जळालेले होते, फिरलेले होते। त्या 97 युनिटचं बिल हे 1400 रुपये आणि त्याच्यानंतर त्यांनी स्मार्ट मीटर लावलं। त्या स्मार्ट मीटरचे रिडिंग हे 65 युनिट जळालेले आहे। त्या 65 युनिटचं 44,000 रुपये बिल। म्हणजे एका बाजूला जुने मीटर चांगलं आहे, त्याला 97 रिडिंग म्हणजे चालणारं मीटर आहे, त्याला 97 रिडिंग जळालेलं आहे युनिट, त्याला 1400 रुपये बिल येतंय आणि त्याच मीटरला लागून स्मार्ट मीटर लावलं, त्याच्यावर फक्त 65 युनिट जळाले आणि 44,000 रुपये बिल दिलं जात आहे। बरं, त्यांनी ते 44,000 भरल्यावर सुद्धा त्याला 24,000 रुपये व्याज दिले जात आहे। ही जी तफावत आहे, त्याच्यामुळे जरी शासनाचा म्हणजे हे स्मार्ट मीटर लावण्यामागचा उद्देश चांगला असला, पण खाली प्रत्यक्ष मात्र प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत। ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी आणि तीव्रता आहे। त्याच्यामुळे आता ग्राहक हा स्मार्ट मीटर लावू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळाला। त्याच्यामुळे माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला, अधिकाऱ्यांना, सगळ्यांना या निमित्ताने विनंती असणार आहे की आपण स्मार्ट मीटरचा आग्रह न धरता जे जुने मीटर आहेत, हा नक्की एखाद्याने जर का मीटर मध्ये फॉल्ट असेल, त्याच्याबद्दल काही तक्रार असेल, त्याने काहीतरी मीटर मध्ये काड्या कोरलेल्या असतील, मीटर बंद पडलेला असेल, मग आपण जर का बदललं तर आमची देखील हरकत नाही। पण सरसकट सगळे मीटर बदलणं हा मला वाटतं अत्यंत चुकीचा निर्णय आहे। याच्यामध्ये ग्राहकांची प्रचंड लूट होते। बाबतीत तक्रारी कमी असल्याचा दावा केला जातोय, मात्र प्रत्यक्षात प्रत्येक ठिकाणी तक्रारी आहेत, काय सांगाल? राज्य सरकारचं म्हणणं अगदी बरोबर आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भाषणातून त्या पद्धतीने संपूर्ण राज्याचा लेखाजोखा देखील दिला।
म्हणजे जवळपास 1.5 करोड स्मार्ट मीटरची म्हणजे लावलेले असताना फक्त राज्यामधून 250 तक्रारी आलेल्या आहेत. याचं कारण असं आहे की तक्रारदार फक्त ओरडतोय, लेखी स्वरूपात त्यांनी महावितरण कंपनीकडे तक्रार केलेली नाही हे स्पष्ट होते. म्हणून मी आज देखील म्हणजे शेकडो लोक माझ्याकडे येऊन ते फक्त बिलं दाखवत होते. मी त्यांना आवाहन केलं की बाबा तुमची बिलं आले, हे तुम्ही जे दाखवलं त्याच्यात 100% तथ्य आहे, परंतु तुम्ही या संदर्भात लेखी तक्रार द्यावी, अशा पद्धतीचं मी आवाहन केलेलं आहे. साहेब, खरं म्हणजे स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये सर्वीकडे जिल्ह्यामध्ये परिस्थिती गंभीर आहे, परंतु मग आपण इथं आढावा घेतला, परंतु याबाबत मुख्यमंत्र्यांकडे किंवा ऊर्जामंत्री जे असतील त्यांच्याकडे आपण काही पाठपुरावा करणार आहे काय? नक्कीच. शेवटी मला माझं गाव सांभाळणं महत्वाचं आहे. माझ्या मतदारसंघातल्या आलेल्या तक्रारदारांच्या तक्रारींवर त्यांना न्याय मिळवून देणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या प्रचंड तक्रारी आलेल्या आहेत. या तक्रारींना अनुसरून मी येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुढच्याच मंगळवारी, पुढच्या सोमवारी मी निश्चितपणे या मतदारसंघातल्या सगळ्या तक्रारदारांच्या तक्रारी घेऊन माननीय ऊर्जामंत्री तथा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढे ते निवेदन करणार आहे. आपण खरं म्हणजे या ठिकाणी ज्यावेळी शेतकरी किंवा इतर ग्राहक व्यथा मांडत होते त्यावेळी आपण प्रचंड संतापल्याचं बघायला मिळालं. आपण ठेकेदाराला आपल्या स्टाईलमध्ये जे काय बोलायचं होतं ते देखील काय सांगा? ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारचा किंवा महावितरण कंपनीचा ऊर्जा विभागाचा हेतू स्पष्ट आहे. त्यांनी ह्या शेतकऱ्यांच्या किंवा राज्यातल्या सगळ्या ग्राहकांच्या तक्रारी निवारणासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करताय. पण 4-4 वर्ष टेंडर देऊन कॉन्ट्रॅक्टर जर का काम करत नसेल तर याला जबाबदार कोण आहे? म्हणजे 4-4 वर्ष पोल उभे, तारा जोडलेल्या नाहीत. 4-4 वर्ष ट्रान्सफॉर्मर मंजूर आहे, ट्रान्सफॉर्मर जोडला जात नाही. 4-4 वर्ष तारा बदलण्याचे निर्णय घेतलेले आहेत, पण ते तारा बदलत नाही. अशा पद्धतीने म्हणजे आता तर हाईट झाली की महावितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर चोरीला जातो. माझ्याकडे ट्रान्सफॉर्मर, गाळ्यांना ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला, त्याची FIR दाखल आहे. मग याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार फक्त चोर नाही, नुसती FIR दाखल करून चालणार नाही. तर याच्यावर संबंधित अधिकारी जो त्या सबस्टेशनवर ट्रान्सफॉर्मर असेल, ज्या सबस्टेशनवर, त्या सबस्टेशनच्या अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. MSCBच्या म्हणजे महावितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय कुठलाही चोर हा वरच्या तारा किंवा खालचा ट्रान्सफॉर्मर हा चोरी करूच शकत नाही, हे माझं ठाम मत आहे. नागरिक जे आहेत ते सातत्याने तक्रार करतात. आता तुम्ही सुद्धा महावितरणच्या अधिकारी असेल, कर्मचारी असेल, त्यांना सूचना दिलेल्या आहेत. मात्र अशा पद्धतीने जर पुढे असंच चालू राहिलं तर तुमची भूमिका काय असेल? कारण महावितरणची अनास्था आपल्याला दिसून आली तक्रारीच्या माध्यमातून. नक्की मी आपल्याला सांगतो, मला 12 वर्ष आमदार होऊन झाले. मी सुरुवात करतानाच अशी केली होती की 12 वर्षापूर्वीची असलेली महावितरण कंपनीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, एक आमदार म्हणून जनतेचे प्रश्न सोडवण्याची जरी जबाबदारी माझी असली तरी महावितरण कंपनी असेल किंवा MSCB असेल याची नेमकी काय परिस्थिती हे जाणून घेण्याची सुद्धा जबाबदारी ऍज अ आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून माझी आहे. मी 12 वर्षापूर्वी जेव्हा सगळा आढावा घेतला त्यावेळेस या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये भडगाव तालुक्यात अशी परिस्थिती होती की 132 kVचं सबस्टेशनच नव्हतं. हा कदाचित महाराष्ट्रातला एकमेव तालुका असेल. मी पहिल्यांदा MSCB महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून हे सगळे प्रश्न समजून घेतले की हा जो सगळा उपद्व्याप किंवा लोकांचा जो त्रागा आहे, शेतकऱ्यांचा, ग्राहकांचा जो त्रागा आहे, हा आपल्याला संपवण्यासाठी काय करावं लागेल. त्यांच्याकडून हे सगळे जेव्हा विषय मी समजून घेतले त्या दिवसापासून MSCBच्या कामाला लागलो. आपण 132चं भडगावला उभं केलं. त्याच पद्धतीने 33 अकराचे जवळपास पाचोरा आणि भडगाव मिळून 7 ते 8 सबस्टेशन आपण उभे केले. मग आता एवढं सगळं करूनही विजेचा लपंडाव का होतोय? ह्या ज्या काही सूचना आहेत त्या सगळ्या सूचना आपण आजच्या ह्या मीटिंग मध्ये दिल्या. मला असं वाटतं की आता इन्फ्रास्ट्रक्चर आपलं बऱ्यापैकी उभं राहिलेलं आहे. आता फक्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे, त्यांच्या नाकर्तेपणामुळे ग्राहकांना वेठीस धरता येणार नाही अशा पद्धतीच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. म्हणजे शेतकऱ्यांच्या वेळ ऐकल्यानंतर आपण ठेकेदाराला शिगाच घातल्या, परंतु कुठलीही सुधारणा होत नाहीये. तर मग आता पुढे कसं नियोजन असणार? मी इन्फ्राचे जे AC आहेत जळगावचे त्यांना मी भर सभेमधूनच फोन लावला आणि इन्फ्राच्या AC सूचना केल्या की 3 वर्ष झाले तुम्ही त्यांना
नोटीस दिली, त्यांना अजून काय कारवाई करायचा इशारा दिला आणि त्यांनी तसा प्रस्ताव मुंबई हेड ऑफिसला, इन्फ्राच्या हेड ऑफिसला त्यांनी पाठवलेला आहे. त्यांना मी सांगितलंय की 1 आठवड्यात जर का तसं काही होणार नसेल तर आपण सेकंड वेव्ह जो असेल किंवा नवीन टेंडर काढून आणि तात्काळ ते कामं करावी. कारण 4-4 वर्ष जर का पोल उभे असतील आणि लाईट मिळत नसेल, शासनाची चूक नाही. शासनाने तरतूद केली, टेंडर केलं, कॉन्ट्रॅक्टर नेमला, पण मग खाली अधिकाऱ्यांकडून जर का इतका हलगर्जीपणा असेल किंवा त्या कॉन्ट्रॅक्टर कडून जर का काम होणार नसेल तर मग अशा लोकांना कामच देता का? बरं, ते कॉन्ट्रॅक्ट घेतात तर सब कॉन्ट्रॅक्टर नेमतात, तो सब कॉन्ट्रॅक्टर पळून जातो. मग ही जी परिस्थिती ही लक्षात आल्यानंतर या संदर्भातला सखोल मी पुढच्या सोमवारी, म्हणजे आज फक्त लोकांच्या, जनतेच्या, ग्राहकांच्या समस्या ऐकून घेतल्या, अधिकाऱ्यांना ती जाण करून दिली. पुढच्या सोमवारी याचा सगळा आढावा माझ्या समोर येणार आहे. तो आढावा घेऊन मी नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांपर्यंत हा सगळा विषय पोहोचला होणार.